अकोल्यात मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या ऐतिहासिक कावड महोत्सवासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी पत्रकार परिषदेत महोत्सवाच्या सुरक्षा आणि व्यवस्थेशी संबंधित सविस्तर माहिती दिली। यंदाचा कावड महोत्सव अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी व्यापक तयारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे। जे आम्ही मीटिंग घेतली होती नियोजन भवनमध्ये, तिथे काही लोकांचं असं होतं की लाइटिंगची व्यवस्था तिथे पर्याप्त नसतात, कधी-कधी रेलिंग सुद्धा नाही, म्हणजे घाटवर कोणी पडू शकतो खाली, फॅसिलिटी जर पाहिजे तर तिथे घेऊ शकतात। मध्ये आम्ही बॅरिकेडिंग ठेवणार या वर्षी लाकडीची, जेणेकरून क्राउडचा मूवमेंट म्हणजे एंट्री आणि एक्झिट सोयीचा होईल। लेफ्ट लेन मध्ये क्राउड खाली जाऊ शकते, राईट लेन मध्ये क्राउड परत येऊ शकतात। तिथे आमचे 2 वॉच टावर्स असणार। आम्ही यावेळेस 10 नवीन मोठे वॉच टावर्स तयार केलेले आहेत। आता बंदोबस्ताचा सण सुरू आहे, म्हणजे याच्यानंतर गणेश उत्सव, ईद, दुर्गा महोत्सव हे सर्व येणार, तर त्याच्यामध्ये पण वॉच टावर्स आम्हाला उपयोगी भेटणार। तर एक मोठे वॉच टावर्स आम्ही यावर्षी याचा उपयोग करणार। तिथे आमची राहुटी पण असणार, सीसीटीव्हीज तर असणार। पूर्ण आमचा जे घाट आहे ते सीसीटीव्हीचा निगराणीमध्ये असणार। आमचं तिथे कंट्रोल सेंटर असणार आणि याच्यानंतर अलास्का लाईट सुद्धा कमीत कमी आमचे 25 अलास्का लाईट जे स्टँडिंग व्हर्टिकल लाईट्स असतात त्याचा आम्ही उपयोग करणार आहे। अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी सांगितले की या सर्व व्यवस्थेचा मुख्य उद्देश भाविकांना सुरक्षित आणि सुलभ कावड यात्रेचा अनुभव देणे आहे। त्यांचा व्यसनमुक्ती कावडचा संकल्प निश्चितपणे या महोत्सवाला एक नवी दिशा देईल आणि समाजात सकारात्मक संदेश पोहोचवेल।